तुम्हाला माहिती आहे का, काल परवापर्यंत मी ही लिस्ट बनवत होते, की घरासाठी इनडोअर आणि आउटडोअर कोणते प्लांट्स विकत आणावेत आणि घर कसे सजवावं. त्यामागचं कारण हेच, की मार्च महिना आता अर्धा संपलाय आणि ऑफिशियली स्प्रिंग सीझन सुरू झालाय. माझ्या घराच्या आजूबाजूचा सगळा स्नो वितळला होता आणि ग्रास दिसायला लागलं होतं, पण आज हे दिसतंय. आज आहे शुक्रवार आणि आमच्याकडे सकाळपासून स्नो सुरू झालाय आणि काल परवापर्यंत मला असं वाटत होतं की ह्या झाडाला पहिलं आता पानं फुलं येतील, कारण की स्प्रिंग सीझन सुरू होईल. पण आज पुन्हा सीझननी आमची गंमत केली आहे. अगदी विंटरमध्ये जसा स्नो पडतोय तसा स्नो झालेला आहे. दाखवते मी तुम्हाला. ह्या माझ्या घराच्या स्टेप्स. ॲज युजल सगळं भरलेलं आहे. ड्राईव्हवे, रस्ता. हा रस्ता अजून स्वच्छ झालेला नाही आहे आणि दिवसभर स्नो असल्या कारणानं मला वाटत नाही हा दिवसभर रस्ता स्वच्छ होईल. हा असाच राहणार आहे. आणि तुम्हाला रोड दाखवते. रोड अजून स्वच्छ झालेले नाही आहे. गाड्या एवढ्या स्लो जात आहेत, हळूहळू जात आहेत गाड्या सगळ्या. आम्ही तर खूप कंटाळलो ह्या स्नोला. कधी संपेल असं झालं आहे, कारण की स्नोमध्ये कुठेही बाहेर निघायची इच्छा होत नाही. जे पॉझिटिव्हमध्ये टेम्परेचर झालं होतं इतक्या दिवसात, ते आता पुन्हा निगेटिव्हमध्ये गेलं आहे. लिटरली ग्लव्स, टोपी, जॅकेट सगळं घालून बाहेर पडावं लागणार आता. आणि हे वेदर अजून 3 ते 4 दिवस असंच आहे. बाहेर एवढं थंड वातावरण असताना म्हटलं मुलांना शाळेतनं आल्यानंतर गरमागरम चकोल्या कराव्यात. काहींच्या घरी वरणफळही म्हणतात आणि प्रत्युष आल्यानंतर त्यांनी मला काही कट करून दिल्या आणि त्यानंतर मुलांसाठी ह्या छान गरमागरम चकोल्या बनवल्या. चकोल्या किंवा वरणफळ ही अगदी हेल्दी डिश आहे आणि वन पॉट मील आहे. पटकन बनतं. कधी आमच्या इथे कधी लंचसाठी किंवा फक्त डिनरसाठी ही डिश बनते आणि स्पेशली अशा स्नोच्या दिवसांमध्ये त्याच्यावरती तूप घालून त्याबरोबर पापड ही माझ्या घरची खाण्याची पद्धत आहे. आता 4 ते 5 महिने एवढा स्नो पाहिल्यानंतर आम्ही आता समर सीझनची अगदी आतुरतेने वाट पाहतोय. त्याच्या आधी स्प्रिंग सीझन येईल. सगळ्या झाडांना पालवी फुटेल आणि पानं फुलं येतील. सगळीकडचं वातावरण हिरवंगार होऊन जाईल. मी अगदी आतुरतेने वाट पाहते हा स्नो कधी संपेल आणि स्प्रिंग सीझन कधी सुरू होईल. आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.